सत्ताधारी आमदारांची ही परिस्थिती तर विरोधकांचे काय हाल होत असतील? सरकारच्या तिजोरीतच ठणठणाट. किशोर पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंचा निशाणा. निवडणुकांमुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता. 8 डिसेंबरपासून होणारं अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याचा अंदाज. अनौपचारिक चर्चेत पालकमंत्री बावनकुळे यांची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या बिहारमध्ये प्रचार सभा. मोदींच्या नेतृत्वात बिहार आघाडीचं राज्य बनेल. राजेश भाईंना निवडून द्या, फडणवीसांचं आवाहन. अजित पवार सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी. वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांची निवड. 60 मतदारांपैकी अनेकांचा दादांना पाठिंबा. कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जैन मुनींचं आजपासून उपोषण. निलेशचंद्र आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार. दादरमधील कबूतरखाना सुरू करेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा. जळगावच्या एमआयडीसी परिसरात गोळीबार. 2 कामगार जखमी. एकाची प्रकृती चिंताजनक. कंपनी परिसरात झालेल्या वादातून गोळीबार. 4 राऊंड फायर केल्याची माहिती. महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं थैमान कायम. बुलढाणा, वाशिम, जळगाव, नाशिक, संभाजीनगर सह रत्नागिरीत शेती पिकांचं अतोनात नुकसान. धानाचं उभं पीकही जमीनदोस्त.